लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची संधी हुकल्याने छगन भुजबळांची खदखद आता व्यक्त झालेली आहे। नाशिक लोकसभेसाठी प्रतीक्षेत राहिलेल्या भुजबळांनी महिनाभर अपमान झाल्याचं भुजबळ म्हणालेत। तर भुजबळांनी बंड करून या अपमानाचा बदला घ्यावा असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिलेला आहे। अजित पवारांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। राजकारणात जे इच्छुक असतात तेच इच्छा पूर्ण राहिली की मग नाराज कॅटेगरीमध्ये जातात। छगन भुजबळ हे असे इच्छुक आहेत जे कोणी किती प्रयत्न केले तरी नाराज कॅटेगरीत जायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे की मी इच्छुक आहे पण नाराज नाहीये। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची संधी हुकल्यानंतर त्यांनी इच्छुक असल्याचं सांगितलंय। इतकंच नाही तर लोकसभेच्या वेळी महिनाभर अपमानित झालो असंही ते म्हणाले। नाशिकमध्ये भाजप श्रेष्ठींकडून भुजबळांनी लढावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती, मात्र हेमंत गोडसेंचा या जागेसाठी आग्रह होता। महिनाभर उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे अखेरीस भुजबळांनी माघार घेतली। या काळात अपमान झाल्याचं सांगत या सगळ्याचा परिणाम निकालावरती झाला अशी खदखद भुजबळांनी व्यक्त केली आहे। मी इच्छुक होतो, माझ्याबरोबर आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखी कोण 4-5 लोक असेल। तर शेवटी जे आहे चर्चा आमची जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। ज्या पद्धतीने नाराज विराज काही नाही आहे, काय ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो। पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला। आता भुजबळ लाख म्हणतील की ते नाराज नाही, पण त्यांचं हे नाराज नसणं त्यांच्या विरोधकांना पटायला हवं। विरोधकांनी इच्छुक भुजबळांच्या नाराज नसण्यावरून त्यांना डिवचलंय। भुजबळांनी अपमानाचा बदला घ्यावा, बंड करावं असा सल्ला सुद्धा दिलाय। छगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय, पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। मंत्री व्हायचे आहे प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचे आहे छगन भुजबळांना, अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत। हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या मासतील। नाही आता ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। मैं सोच रही हूँ कि महायुति में जो चलना चलने दीजिए, वो का इंटरनल मैटर है, लेकिन किसी पे तो ठेकरा तोड़ना है, तो सबसे छोटी पार्टी समझ के उन पे शायद फटरा फोड़ रहे। लेकिन मैं इतना जानती हूँ कि महाविकास आघाड़ी हम सब साथ में इलेक्शन लड़ेंगे, हम उन पे ध्यान नहीं दे रहे, हम जनता हमें भरोसा कर रही है, जनता ने हमें अपना आशीर्वाद दिया है, तो हम ये कॉन्सेंट्रेट करेंगे हम एक साथ कैसे लड़े, लोगों के सवाल कैसे करें, लोगों को सुविधाएं कैसे दें, मुंबई को जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर हम कैसे लेके जाए। भुजबळांच्या या नसलेल्या नाराजीवर विरोधक बोलू लागले तसे मग अजितदादाही सरसावले। हसन मुश्रीफांनीही भुजबळांच्या नसलेल्या नाराजीवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही, त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला। छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही, त्यांची इच्छा व्यक्त केली होती खरं आहे। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। त्यांनी अतिशय आनंदाने सुनेत्रा पवार वहिनीचं नाव घेतलं, ते स्वतः काल फॉर्मला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण कोणत्याही प्रती नाराजी नाही असं सांगितलं। भुजबळ मागच्या 57 वर्षांपासून राजकारणात आहेत, ही गोष्ट ते वारंवार सांगतात आणि राजकारणातल्या या अनुभवामुळेच आपण इच्छुक असतानाही नाराज नाही झालो असं त्यांचं म्हणणं आहे। पण वारंवार भुजबळांना डावललं जाणं हे ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी चांगलं आहे ना भुजबळांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी।
कारण लोकसभेला नाशिकच्या उमेदवारीवरून काय झालं ते अवघ्या महाराष्ट्रानं बघितलंय. नाशिकचा निकाल काय लागला तोही समोर आहे. त्यामुळे भुजबळांना डावललं गेल्याने काय होतं याचंही उदाहरण आहेच. आता तशी काही शक्यता इथे नसली तरीही पराभवाच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच शक्यता अजितदादांचे विरोधक व्यक्त करतायत, ज्या अर्थातच दादांच्या राष्ट्रवादीसाठी अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे सध्या इच्छुक असून सुद्धा नाराज नसलेले भुजबळ आणखीन किती काळ आपली इच्छा आणि दादांची साथ एकत्र घेऊन राजकारण करतात हे पाहावं लागेल. पुण्याहून बालाजी पोद्दार आणि कोल्हापूरहून शेखर पाटीलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.